महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला। गेल्या काही दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला। 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी डीबीटीचं बटन दाबलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली। महत्त्वाच्या जिल्ह्यांसाठी सरकारने विशेष घोषणा केली असून 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाचा पहिला टप्पा आज पार पडलाय। नमो शेतकरी योजनेचे फक्त 2000 रुपये नाही तर थेट 6000 रुपये जमा झाले आहेत। मित्रांनो, काल रात्री उशिरा मंत्रालयातून एक मोठी हालचाल झाली आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे अपडेट जाहीर होऊन 10 जिल्ह्यांची यादी बँकांना पाठवण्यात आली। या जिल्ह्यांमध्ये आज 6000 रुपये सोडण्यात आले। शेतकरी बांधवांनो, ज्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे पाठवण्यात आले त्या शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपयाची प्रतीक्षा होती, परंतु 6000 रुपये जमा झाल्यामुळे शेतकरी आनंदित झाले। परंतु हे 6000 रुपये सरसकट नाही, तर काही शेतकऱ्यांना 2000 रुपये तर काहींना 4 तर काहींच्या खात्यामध्ये थेट 6000 रुपये जमा होत आहेत। राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे पुढील 2 मिनिटांमध्ये तुम्हाला मी याची सविस्तर माहिती सांगणार आहे। तुमच्या खात्यामध्ये नेमके किती हजार रुपये जमा होणार आहेत हे पहा, कारण सध्याला या 10 जिल्ह्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे कोणाच्या खात्यामध्ये 2000 रुपये आले तर कोणाच्या खात्यामध्ये थेट 6000 रुपये जमा झाले। एकाच योजनेचे पैसे असूनही या रकमेमध्ये असा फरक कसा झाला, याबाबत कृषी मंत्र्यांनी एक तांत्रिक गणित मांडलं आहे। त्यांनी जाहीर केलेल्या GR नुसार नव्या नियमावलीमध्ये दडलेल्या 2 नियमांनुसार पैसे वाटपाचं काम पार पडलं आहे। कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्रातील 10 प्रमुख जिल्ह्यांची 2 गटात विभागणी केली आहे आणि त्या विभागणीनुसार 5 जिल्ह्यांमध्ये पैसे लवकर जमा झाले आहेत, तर 5 जिल्ह्यांमध्ये हे पैसे रात्री 12 वाजेपर्यंत कधीही जमा होऊ शकतात। शेतकरी बांधवांनो, 90% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आज सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्यामुळे कृषी मंत्र्यांनी थेट आता सिक्रेट फॉर्म्युला वापरायला सुरुवात केली आहे। त्यानुसारच तुमच्या खात्यामध्ये 6000 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 11 वाजता डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। त्यामुळे बँक आधार लिंकिंग असलेल्या 2 स्तरावर आता विभागणी सुरू झाली असून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये जलद गतीने हप्ता वितरण पार पडलं असून शेतकऱ्यांना 6000 मिळाले, तर उर्वरित 5 जिल्ह्यांमध्ये हे काम रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहणार असून शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये जर अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील तर तुमच्या जिल्ह्यांमध्ये कधी पैसे जमा होणार आहेत याची माहिती देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर लक्षपूर्वक ऐका। आता 2000 रुपये नाही तर थेट 6000 रुपये जमा होत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारने यासाठी 1774 कोटी रुपयाचा निधी हा वर्ग केला आहे। कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेल्या त्या 10 विशेष जिल्ह्यांमधील बँकांना हे पैसे देण्यात आले असून बँकांकडून हप्ता वाटपाचं काम सुरू झालं आहे। पण शेतकरी बांधवांनो, हा प्रश्न केवळ पैशाचा नाहीये, तर तो तुमच्या पात्रतेचा असणार आहे। कारण आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता वाटपासाठी सरकारने अटी आणि नियम बदलले असले तरी देखील इथून पुढे तुमच्या खात्यामध्ये आता नवीन सरकारी योजनांचे पैसे सोडताना देखील सरकार याच अटीनुसार हप्ता वाटप करणार आहे। ज्यामुळे युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकट निर्माण होत असताना सरकारने खात्यामध्ये बोनस देण्याचा विचार केला आहे। त्यासाठी देखील हीच पात्रता लावण्यात येणार आहे। सरकारने यावेळी अशा शेतकऱ्यांची यादी वेगळी केली आहे की ज्यांना यापुढे नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्यासाठी बोनस देखील मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, एका साध्या चिन्हावरून आपण पाहणार आहोत की तुमच्या खात्यामध्ये बोनस देखील जमा होणार आहे का, कारण आता शेतकऱ्यांची बेनिफिशरी स्टेटसमध्ये सरकारने बदल केला आहे। त्यामुळे कोणाच्या खात्यामध्ये 2000 रुपये आले तर कोणाच्या खात्यामध्ये थेट 6000 रुपये जमा झाले आहेत। एकाच योजनांचे पैसे यामध्ये फरकानुसार वितरित होत आहेत, कारण राज्य सरकारने आज सकाळीच लाभ वितरणाच्या प्रक्रियेला सुरुवात केली, पण यामध्ये एक मोठा ट्विस्ट ठेवण्यात आला आहे। कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार काही अटी पूर्ण न करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचा हप्ता ऐनवेळी रोखण्यात आला। म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये बोनस वितरित करण्यात आला नाही, तर त्यांना फक्त
नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळाले आहेत. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची बातमी हीच आहे की राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्यासाठी 2,000 रुपये सोडण्याचा निर्णय घेतला होता, परंतु यामध्ये केंद्र सरकारकडून वाढीव रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवली गेली. थेट 6,000 रुपयापर्यंतची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत आहे. कृषी मंत्र्यांनी कोटी रुपयाचा जो भव्य निधी मंजूर केला होता तो आता जिल्ह्यांच्या वाट्याला आलेला असून खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होत आहेत. शेतकरी बांधवांनो, सरकारने यावेळी 2 अटीनुसार वाटप सुरू केलं होतं, परंतु काहींच्या खात्यामध्ये थेट 6,000 रुपये जमा झाले आहेत, तर काहींच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजे फक्त 2,000 रुपये जमा झाले आहेत. 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे, तर तिथल्या शेतकऱ्यांनी थेट पत्रकारांशी संवाद साधत असताना पैसे जमा झाल्याची माहिती दिली आहे. कृषी मंत्र्यांनी दिलेला अंतिम इशारा होता की पैसे मिळवण्याची शेवटची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जर आता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता या अटीनुसार जमा झाला नाही तर तुमच्या खात्यामध्ये जमा होणारे बोनस देखील अडवले जाऊ शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक ऐका की सरकारने यामध्ये लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केला, परंतु बोनस नेमका कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हे पहा. कारण आता यामध्ये 10 पैकी पहिल्या 5 जिल्ह्यांसाठी निधी वितरणाचा फॉर्म्युला वापरला गेला. तिथे सर्वात आधी पैसे सोडण्यात आले आणि उरलेल्या 5 जिल्ह्यांमध्ये 6,000 रुपये सोडण्यासाठी सरकारने नवीन पारदर्शक प्रणालीचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे या 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाचा पहिला टप्पा पार पडला. त्या 10 जिल्ह्यांमध्ये कोणत्या 5 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे जमा झाले आणि कोणत्या 5 जिल्ह्यांमध्ये आज रात्रीपर्यंत पैसे जमा होणार आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, कृषी मंत्र्यांनी यावेळी हप्ता वाटपासाठी अत्यंत चाणक्य नीती वापरली आहे. 10 जिल्ह्यांपैकी पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये जिथे बँकिंग प्रक्रिया पूर्ण झाली होती, अपडेट होते, अशा बँकांमध्ये 100% पैसे सोडले आहेत. दुपारी 4 पर्यंत निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर दुसरा टप्पा जो पार करण्यात आला आहे त्यामध्ये आणखीन 5 जिल्ह्यांची नावं होती. तिथे बँक ट्रान्सफरची बल्क प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळे या 5 जिल्ह्यांमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत पैसे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेनिफिशरी स्टेटसमध्ये देखील बदल करण्यात आला असून 5 जिल्ह्यांमध्ये फिल्टर लावला असून 5 जिल्ह्यांची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संध्याकाळपर्यंत पैसे अपडेट होणार असून रात्री 12 वाजेपर्यंत कधीही शेतकऱ्यांचं नाव पात्र यादीमध्ये असेल तर त्यांच्या खात्यामध्ये थेट 6,000 रुपये सोडले जाणार आहेत. शेतकरी बांधवांनो, राज्य शासनाने जेव्हा निधी मंजूर केला त्याचवेळी 10 जिल्ह्यांची नावे ही कृषी मंत्र्यांनी निवडली होती. त्यामुळे आपण सर्वात आधी जाणून घेणार आहोत की कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये आज नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता वाटप पार पडलं. सर्वात पहिल्यांदा तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक हप्त्याची खाती असल्यामुळे हप्ता वितरणाचा सर्वात पहिला टप्पा तिथे पार पडला. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष प्राधान्य दिलं असून बल्क ट्रान्सफरद्वारे पैसे वर्ग करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यामध्ये बँक मॅपिंगचं काम 100% पूर्ण झाल्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचे एकत्रित पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली. अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे, कारण आता कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय हप्ता खात्यामध्ये रिलीज होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता बोनससह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने सर्व्हरवरील एकत्रित लाभ नमो शेतकरीचा हप्ता सरकारच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यामध्ये वितरित झाला. त्यानंतर यवतमाळमधील शेतकऱ्यांसाठी देखील विशेष बोनस स्वरूपामध्ये थकीत हप्ते जमा झाले. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बँकांच्या विलिनीकरणामुळे पैसे रखडले गेले होते, मात्र आता नवीन IFSC कोड अपडेट झाल्यानुसार पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू झाली. लातूर जिल्ह्यामध्ये लँड सीडिंगचं काम हे युद्ध पातळीवरती सुरू असल्यामुळे त्यांचे स्टेटस अपडेट होते आणि रखडलेले हप्ते देखील तिथे वितरित झाले. बुलढाणा जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची यादी ही राज्य शासनाने फायनल केली होती आणि तांत्रिक प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये या जिल्ह्याचा समावेश झाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होत आहेत. शेतकरी बांधवांनो, हा केवळ हप्ता नाही तर हा बोनस देखील आहे. त्यामुळे एकूण 6,000 रुपये हे एकत्रित जमा होत आहेत. वितरणाचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे विशेष बोनस आणि मागील थकीत रक्कम देखील जोडली गेली. आकडा 6,000 रुपयावर पोहोचला आहे आणि जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून थकीत हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर बेनिफिशरी स्टेटसनुसार ट्रान्सफरद्वारे खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेतला आहे.